असे परमेश्वर म्हणतो. आता हा शास्त्रभाग आम्ही अनेक वेळेस वाचलेला आहे, ऐकलेला आहे. म्हणून या शास्त्रभागाला थोडस पुढे सोडून आपण पुढे जाऊया, 15व्या वचनाकडे जाऊया. कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे. तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल. कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पित राहतील. ते पिऊन बरळतील आणि होती का नव्हती ती अशी होती. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव महिमा त्याला देत. ओपद्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 15 आणि 16 मध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे. परमेश्वराचा जो दिवस आहे संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण देशांना म्हणजे ऑल वर्ल्ड, संपूर्ण जगाला येऊन ठेपलाय. आणि नुसतं येऊन नाही तर समीप म्हणजे जवळ, अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. तू केले तसे तुला करतील. म्हणजे आम्ही जशा प्रकारे इतरांशी करत आहोत तशाच प्रकारे इतरही आमच्या बरोबर करतील. जसं आम्ही पवित्र आत्म्या विरोधात करत आहोत तसाच पवित्र आत्मा आता आम्हाला टोले दिल्याशिवाय राहणार नाही. जसं आम्ही वचनाची आज्ञाभंग करतो आणि आज्ञाभंग केल्यामुळे जे दंड शासन आम्हाला मिळणार आहे तो मिळणारच आहे. लुकरुकुर्त सुवर्तमानामध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं की लोकांनी तुम्हाशी जसं वर्तन करावी अशी तुमची इच्छा आहे तसं तुम्हीही त्यांच्याशी करा. जर कदाचित लोकांनी आमच्याशी प्रेमभावाचा संबंध राखावा अशी जर आमची इच्छा असेल तर पहिल्या प्रथम आम्ही त्यांच्याशी तशाच प्रकारची कृती आणि आचरण करायला पाहिजे. त्यावेळेस तो समोरचा व्यक्ती आमच्या बरोबर तशा प्रकारच्या गोष्टी करेल. असाच प्रकार आहे या ठिकाणी. आम्ही परमेश्वराला कशा प्रकारे समर्पित झालेला आहोत, आम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याची सत्य वचनाची कशा प्रकारे संगत धरत आहोत, कशा प्रकारचे सहभागिता आहे, कशा प्रकारचं आमचं धार्मिक जीवन आहे, त्यावरच आम्हाला त्या पद्धतीने दंड किंवा शासन किंवा बक्षीस मिळेल. म्हणून या ठिकाणी लिहित आहे की तो परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपलाय. तू केले तसे तुला करतील. पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक शास्त्रभाग आम्हाला पाहायला मिळतो. जो खड्डा खंदितो तो त्याच्यातच उलथतो, त्याच्यातच पडतो. आमच्या नगरी भाषेत म्हणतात उलाटला, तोंड वासून गेला. ही भाषा आहे, लोकांना लवकर समजते, जरा बरं वाटतं जरा, है की नाही. जर दुसऱ्यासाठी आम्ही जर एखाद्या गोष्टीचा जर खड्डा केला तर त्या खड्ड्यात कळत न कळत आम्हालाच पडावा लागतो. म्हणजे आम्ही तो दुसऱ्यासाठी न करता आम्ही आमच्यासाठी करून ठेवला याचा अर्थ असा होता. म्हणजे तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल. आम्ही जे कृती करत आहोत, आचरण करत आहोत, चुका करीत आहोत, अपराध करीत आहोत, पाप करीत आहोत, अशुद्धपणात आहोत, आज्ञाभंगात आहोत, असत्यमध्ये आहोत किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही आहोत ना, तर ह्याच गोष्टी आमच्याशी पुढे चालून दंड स्वरूपात मिळतील. कारण परमेश्वराचा दिवस समीप आलेला आहे. आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 10व्या क्रमांकाचं वचन आहे. ओबद्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 10. तू आपला भाऊ याकोब याजवर गजब केला म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील. आम्ही आमच्या बंधू बरोबर कशा प्रकारे वागत आहोत हे देखील आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की जर दिसणाऱ्या भावावर तू प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या परमेश्वरावर कशा प्रकारे प्रेम करू शकतो. मग याचा अर्थ असा नाही धरला भाऊ का घेतला चुम्मा, तसलं काही नाही. तो भाऊ नाही. भाऊ म्हणजे काय? रक्ताचा, मांसाचा, हाडाचा, डीएनएचा, एका आईचे लेकर. हे झाला जगातला भाऊ. आध्यात्मिकरित्या पवित्र शास्त्राच्या वचनावर, पवित्र शास्त्राच्या सत्यावर
वागणारा जो माझा भाऊ आहे त्या भावावर मला प्रेम करायचं आहे, आणि जो याच्या व्यतिरिक्त आहे त्याच्यावरही प्रेम करायचं आहे, कारण तो एक दिवस बदलणारा आहे. आणि म्हणून तू आपला भाऊ याकोब याचवर गजब केला, अतिरेक केला, म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील. जितकेही लोक आपापल्या भावावर लज्जा आणणाऱ्या गोष्टी करतील किंवा त्यांच्यावर अतिरेक करतील ते प्रत्येक जण लज्जेने व्याप्त होणार आहे व तुला कायमचे नष्टही करतील. ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशांनी त्याच्या विषयी चिरून यरूशलेमाविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यातला एक होतास. आज कदाचित विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक म्हणतील आम्ही लय पवित्र, आम्ही लय शुद्ध, आम्ही हेच धंदे केले. काहींनी सोडून दिले, काही आताही करतात, आणि काही म्हणतात आम्ही मेलो तरी करीतच राहू, किंवा आमचा बिझनेसच आहे. त्या दिवशी तुम्हाला समजून पठ्ठ्यावर तुमच्या नावाच्या चिठ्ठ्याच काढल्यात. आता चिठ्ठी, आता माझ्यावर उदाहरण घेतो म्हणजे दुसऱ्यांना जड जाणार नाही. चिठ्ठी पासर राजू अल्लाड नरक गेला तिकडे, तरफाडा उलातला. हे होणार आहे जर आम्ही जीवन जगताना जर व्यवस्थित जीवन जगलो नाही ना, तर हे असंच होणार आहे. कारण चिठ्ठ्या टाकल्या त्या दिवशी तूही त्यातलं एक होतास ना. लोक पाप करीत होते आणि त्याला तू अडवला नाही, याचा तूही पाप केलंस ना. जर मी दैवाचा सेवक आहे, तुम्ही जर विश्वासणारे भाऊ बहिणी आई वडील आहात आणि दैवाच्या वचनाच्या बाबतीत जर तुम्ही चुकत आहात, आणि तुम्ही चुकत असताना मी तुमच्याकडे वर थोबड घेऊन बघतो दानपत्रासाठी, काही म्हणत नाही, तर याचा अर्थ तुम्ही जे पातक करताय तेच मी करतो. चोरी करणाऱ्याला आणि चोरी करणाऱ्याला साथ देणाऱ्याला एकाच दानका बसतो. दुसऱ्याला भितून द्यायचं, पुढे पाठवायचं ना आपण त्यांच्या खांद्यावर बंदूक द्यायची, एकच हिशोब होणारी. काळजी करू नका. तू आपल्या भावाचा संकट समय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नको. एखादा भाऊ संकटात आहे आणि म्हणून त्याच्याविषयी आनंद करू नकोस. आणि यहूदाच्या वंशजात नाश समय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नकोस. एखाद्याचा नाश होतोय तर आनंद वाटू देऊ नका. खरोखर मला आनंद वाटत नाही ज्यावेळेस तुमचा नाश होतो, त्यावेळेस विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील लेकर मेंढरांचा नाश होतो ना, मला आनंद वाटत नाही. जसा देवाला आनंद वाटत नाही ना, तसा मलाही आनंद वाटत नाही. तसाच ओरिजिनल प्रोफेटला आनंद वाटत नाही, ओरिजिनल देवाच्या याजकाला आनंद वाटत नाही. त्याच्या अंतःकरणातून आरपार छेदून गेल्यासारखं वाटतं. कारण परमेश्वर आम्हाला खास याच कार्यासाठी नेमलेला आहे की एकाही भावाचा, एकाही लेकराचा, एकाही बहिणीचा, एकाही आईचा, एकाही वडिलाचा नाश होऊ नये. परंतु आज अनेक मेंढरांचा नाश होत आहे. अनेक विश्वासणारे लोक खड्ड्यात पडत आहेत. अनेक विश्वासणारे आहेत तसेच पापात आहेत. आजही त्यांना सावध करणारा सावधगिरीचा मेसेज येत नाही, सावधगिरीचं स्वप्न येत नाही, सावधगिरीचा पूर्वसंकेत केला जात नाही, सावधगिरी राखण्यासाठी परमेश्वराच्या योजना सांगण्यात येत नाही, सावधगिरी बाळगण्यासाठी रहस्य प्रकट केल्या जात नाही, सावधगिरीचं प्रकटीकरण रेव्हलेशन यांना होत नाही, सावधगिरी करण्यासाठी भविष्यवाण्या होत नाहीत, उलट यांना खाच्यात टाकणाऱ्या भविष्यवाण्या होतात. खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिहित आहे, संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस. माझ्या लोकांच्या विपत्त काळी त्यांच्या विषयीत शिरू नको. माझ्या लोकांच्या विपत्त काळी ज्यावेळेस विपत्ती येईल, संकट येतील, क्लेश येतील, आजार येतील, मर्या येतील, जगातल्या प्रत्येक गोष्टी ताडण्याच्या येतील, त्यांच्या विषयीत शिरू नको. त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नकोस. त्यांच्या विपत्त काळी त्यांच्या मालमत्तेला हात लावू नकोस. त्याच्या पळून जाणाऱ्यास मारून टाकण्यासाठी चव्हाट्यावर उभा राहू नकोस. संकटाच्या दिवशी त्यांच्या निभवलेल्यास धरून देऊ नको. आम्ही तर मरायची वाट पाहतो. कधी वावर वाटून घेईन, कधी इकीन, कधी मोठी मांडी बांधीन. हे रियालिटी. हे वचन आल्यानंतर विषयच नसतो, तो एकदम क्लिअर कट संदेश असतो. फक्त उदाहरण त्याला व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो, मला उदाहरण एकदम क्लिअर मिळतात आणि लाईव्ह मिळतात, समोर घडलेल्या घटना मिळतात.
त्याच्यामुळे मी प्रूफ देऊ शकतो सेम टू सेम. कारण अनेक लोकांवर विपत्ती येणार आहे. ती विपत्ती तुमच्या आणि माझ्यावर येऊ नये म्हणून आम्हाला परमेश्वराच्या समीप येणं खूप महत्वाचे आणि गरजेचं आहे. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या योजना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग 15व्या वचनामध्ये तो लिहितो की कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेवलाय. तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल. कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पित राहतील. ते पिऊन बरळतील आणि होती का नव्हती अशी होतील. काही लोक ना पियल्यासारखी सेवा करतात. पियल्यासारखी मद्यपी दारू पिणारा कसा पियतो त्याच्या धुंदीत, तो काय करतो त्याला समजत नाही. अशाच धुंदीत सेवा करणाऱ्या खोट्या प्रॉफिट लोकांनो, खोट्या याजकांनो, खोट्या प्रेषितांनो, कपटी कामदारांनो, सेवकांनो, देवाच्या नावाचं टोपण लावलेल्यांनो, सावधान व्हा. आज तुम्ही काय सेवा करतात तुम्हालाच समजा नाही. एखाद्या दारुड्याला जर म्हणलं रात्री तो लय दिवाना घातला राव, लय त्रास दिला राव, तुम्ही का होय खरंच का आणि मी असं केलं नाही बा आपल्याला नाही माहिती. हे करून चौरून हे चोराच्या उलट्या बाबा आपण म्हणायला जातो नाही नाही असं होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी परमेश्वर पाहत आहे. मग आमच्या सेवेच्या असतील, विश्वासाच्या असतील, वागण्याच्या असतील, उठण्याच्या असतील, बसण्याच्या असतील, स्तुती स्तवनाच्या असतील, आराधनाच्या असतील, काही ना काही गोष्टी आमच्यामध्ये अशा प्रकारच्या आहेत की जे नाही करून आम्ही बरळतो. देवाची स्तुती आराधना करणं म्हणजे बरळणं नाही. देवाचा संदेश सांगणं म्हणजे बरळणं नाही. लोकांना चांगला मार्ग सांगणं म्हणजे बरळणं नाही. पण अनेक लोक बरळतात. काही झोपातही बरळतात. सोड धर आण दी किती काय मोजितात काय मोजितात कागद. अरे काही नाही मोजून ती रजेच सगळा कापूसच उपसून टाकला. सकाळच्या परी बघितलं सगळ्या घरात कापूस तर नोटाच मोजितात. काय बरळणं अनेक ख्रिस्ती विश्वासणारे लोक बरळतात. त्यांना जे माहित नाही त्याच्याविषयी जे पूर्वजापासून पिढ्यापार आलंय ना बस हेच सत्य, याच्या पलीकडे सत्य नाही असा एक जमाव आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगताय ती पिऊन बरळतील आणि होती का नव्हती अशी होती. हे बरळणारे लोक होते का नव्हती म्हणजे नामो निशाणच मिटून टाकतील. आपण एखादा देश काय म्हणतो, आता समजा उदाहरणार्थ रशियाचं आणि युक्रेनचं जर युद्ध चाललेलं आहे तर रशियाचं काय म्हणणं आहे, समजा उदाहरण मी सांगतो, मी जगाच्या नकाशातूनच युक्रेन बाजूला काढून टाकेन म्हणजे होतं का नव्हतं असं करीन. याचा अर्थ मला उदाहरण जे सांगायचंय ना, होतं का नव्हतं, आमचं अस्तित्व होतं का नव्हतं, आम्ही सेवक आहोत का नाही, आम्ही विश्वासणारे आहोत की नाही, होतं का नव्हतं असं परमेश्वर करील. आणि म्हणून सावधान व्हा. इस्रायला मानास चढविणे, जे इस्रायल आहेत विश्वासणारे आहे, परमेश्वर त्यांचा मान करणार आहे, सन्मान करणार आहे, आदर करणार आहे. ही परमेश्वरची योजना आहे. तो त्याला योग्य पदी चढवणार आहे. कोण? 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील. सियोन देश हमारा देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश. एक गीत करता आहे, तो गीत म्हणत आहे, तो पवित्र स्थान असा होईल. याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल. याकोबाचं घराणं, आता शब्दशः अर्थ, याकोब जरी घराणं असेल, 12 बलुतेदार जरी असतील, 12 घराणी असतील, 12 वंश असतील, जे काही असेल, याचा अर्थ फक्त योसेफाच्याच घराण्याचं नाही. जो कोणी विश्वासानुसार, परमेश्वराच्या नियोजनानुसार, परमेश्वराच्या योजनेनुसार, परमेश्वराच्या पूर्वसंकेतानुसार आणि आपण केलेल्या पश्चातापानुसार आणि बदलानुसार जो कोणी प्रभूमध्ये अधिक आणि अधिक वाढतो त्याला वतनाचा ताबा मिळेल, बाकीच्यांना नाही. याकोबाचे घराणे अग्नी होईल, अग्नी. योसेफाचे घराणे ज्वाला होईल व येसावाचे घराणे धसकट होईल, धसकट. आता बिचाऱ्या येसावाच्या घराणे काय केले बरं?
एकाला म्हणतो अग्नी होईल, दुसऱ्याला म्हणतो ज्वाला होईल आणि तिसऱ्याला म्हणतो धसकट होईल. ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. येसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही, कारण परमेश्वर असा बोललाय. धुवूनच टाकणार, पुरेचे पुरं साफच करणारे. काही काही खानदानी गेल्या. आमच्याही गावाचे काय असंच काल्हाटचं परिवार आहे, अख्खी कुणीच नाही राहिलं. मला दुसराच खातोय, एमिटी तोच पळतोय, त्याचा चांगला बांगला सोडून ते पाडिका घरात राहतोय. सत्य परिस्थिती. एक सुद्धा नाही राहत. एक ज्यावेळेस वरून पाळला फिरवतो ना, नात नाही करायचं मग. सत्य घट नाही. सगळे कोविड मध्ये गेले, एकही नाही शिल्लक राहील. आणि त्यात भावाची पुतणी मजा त्याच्यावर लुटलं सगळं. एकच नाही, असे लय उदाहरण देईल. या ठिकाणी काय सांगतो, येसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही. म्हणजे येसावाचं घराणं म्हणजे काय? येसावाच्या घराण्याला तो म्हणतोय धसकाट आहे, धसकाट. हे नीटनेटकं नाही, धसकाट. नाही आडवं नाही उभं नाही, हे कोणत्याच अँगल मध्ये बसत नाही. त्याच्यामुळं परमेश्वर म्हणतो येसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही, कारण परमेश्वर असं बोललाय. परमेश्वर बोलला आणि घडलं नाही असं होऊ शकत नाही, कारण परमेश्वर बोलला आणि सर्व काही निर्माण झालं. आता परमेश्वरच बोलणार आहे आणि सर्व काही नष्ट होणार आहे. तो म्हणताय की मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी आदी आणि अंत आहे, मी सुरुवात आणि शेवट आहे. मग तो परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये नजीक, समीप, जवळ, अगदी जवळ आलेला आहे आणि या जगाचं उलथापालथ होणार आहे. म्हणून विश्वासणाऱ्या लोकांनी कशा प्रकारचं जीवन जगावं हे आम्ही ठरवून घेतलं पाहिजे. दक्षिणेतील लोक येसावाच्या पहाडाचा ताबा घेतील. तळवडीतले लोक पलिष्ट्यावर सत्ता चालवतील. ते यफ्रामाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल. आता हे जे चाललंय ना, युक्रेन, रशिया, भारत, पाकिस्तान, चायना, अमका, फलाना, बिस्ताना, हे नुसतं ताबा घ्यायचेच कार्यक्रम चालू इथं. हे सगळे ताबा घेण्याचे कार्यक्रम इथं. एक देश दुसऱ्या देशावर ताबा घेत आहे, एक राज्य दुसऱ्या राज्यावर ताबा घेत आहे, एक गाव दुसऱ्या गावावर ताबा घेत आहे, एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबावर ताबा घेत आहे. प्रत्येक जण एकमेकावर ताबाच घेत आहे. सगळे मोकार सुटलेले. इस्रायल वंशजाच्या या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांच्या सारफतापर्यंत वतन ताब्यात घेतील आणि येरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगराचा ताबा घेतील. येसावाच्या पहाडाचा न्याय करायला उद्धार करते सियोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वरचे होईल. ह्या जगात कोणी कितीही आपटा, परमेश्वर ज्यावेळेस ताबा घेईल ना, तर सगळ्याचा धुवा करील. हे परमेश्वर बोललाय. मग परमेश्वर बोलला आणि घडलं नाही असं होऊ शकतं का? उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला जर पाहायला मिळालं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. पवित्र शास्त्राचं पहिलंच पान आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, देव बोलला. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 3. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देव नुसतं बोलला आणि झालं. आताही असंच होणार आहे. या ठिकाणी देखील लिहित आहे की कारण परमेश्वर असे बोलला आहे. त्या टायमिंगचा परमेश्वर, इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये परमेश्वरचं अभिवचन सांगतं, ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. तोच सार्वभौम पृथ्वी आणि सर्व काही बनवणारा परमेश्वर त्या टायमिंगला बोलला आणि सर्व काही घडलं. आजही तोच परमेश्वर बोलला आहे आणि हे सर्व काही घडणार आहे. याला कुणी रोखू शकणार नाही. मात्र अपवाद, जर परमेश्वर तुमच्या आणि माझ्याविषयी जर अनुताप पावला तर कदाचित तुम्हाला आणि मला सूट मिळेल, परंतु आमची करणी आमच्या डोक्यावर उलटल, आमची क्रिया आमच्यावर मातीत पडल. आणि म्हणून आपण कुठेही गेलो, कुठेही काही केलं तरी परमेश्वराच्या न्यायदंडापासून आम्ही वाचू शकत नाही. या समाला आपण पाहूया योनाचा ग्रंथ
अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 1 आणि 2. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वरचे वचन प्राप्त झाले. आता आम्ही प्रत्येक टायमिंगला मी शेवटच्या भागामध्ये सांगेन तुम्हाला किती संदेश ते होऊन गेले, त्यांचे नंबर मी नोट सांगेन तुम्हाला काउंटिंग करून. तो योना हा देवाचा अभिषिक्त संदेश आहे. द प्रॉफेट योना, भविष्यवक्ता, त्याला याजक म्हणू शकता, संदेष्टा म्हणू शकता, प्रेषित म्हणू शकता, देवाचा निवडलेला म्हणू शकता, परमेश्वरचा निरोप्या म्हणू शकता, गुराखी म्हणू शकता, मेंढपाळ म्हणू शकता, याच टीचर म्हणू शकता, जे म्हणायचे ते म्हणा, पण परमेश्वरापासून आलेला. तर जेवढे काही परमेश्वरापासून आले ना, तो प्रत्येकाला परमेश्वरचं वचनच प्राप्त व्हायचं. जवळपास 98% प्रोफेट लोक घेतले तर त्यांना देवाचं वचन प्राप्त व्हायचं. आजकालच्या खोट्या भविष्यवक्त्यांना देवाचं वचन एकालाही प्राप्त होत नाही. एकही म्हणत नाही की देवाचं वचन मला प्राप्त झालंय. एकही म्हणत नाही की देवाचं वचन जे गुप्त ठेवलं होतं समजा एखाद्या अध्यायामध्ये आणि आज मला परमेश्वर ते प्रकट करायला लावलं. एकाच्याही तोंडात नाही, एकाच्याही मुखात नाही, एकाच्याही अंतकरणात नाही, एकाच्याही मनात नाही आणि एकाच्याही प्रीचिंग मध्ये नाही, टीचिंग मध्ये नाही, सिचिंग मध्ये नाही. मग यांच्याकडे ज्या वेळेस प्रोफेसाई येते, भविष्यवाणी येते, ही परमेश्वरच्या वचनाची येत नाही का? हे सगळे काही ओबद्या योना जेवढे काही आम्ही पाहिले, योएल, दानिएल, यिर्मया, यशया, जखरे, हे जेवढे काही आम्ही प्रॉफिट लोक पाहिले ना, है की नाही, त्या प्रॉफिट लोकांना आम्ही प्रत्येकाला परमेश्वर बोलला, प्रत्येकाला परमेश्वरने भविष्यवाणी केली. प्रत्येक लोक आम्ही पाहिले, शमूएल, मिखया, एलिया, आलिशा, बरेच येते, यिर्मया, यशया, त्याचप्रमाणे एचकेल, नंतर आम्ही पाहिलं दानिएल नंतर आपण पाहिलं होशे, योएल, आमोस, ओबद्या आणि आता योना. या सगळ्यांना परमेश्वर वचनाच्या द्वारे बोलायचा. मग माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, आज जे प्रोफेसाई केल्या जातं, आज जे भविष्यवाणी केल्या जातं, आज जो देवाचा संदेश याजक, याच पास्टर, रेव्हरंड किंवा कोणी असेल, XYZ, टीचर कोणी असतील, यांना देवाचं वचन मात्र प्राप्त होत नाही. हे काय आहे? याच्यावरून तुम्ही समजून घ्या की हे देवापासून आलेले नाही. कारण देव ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी होतात आणि देव ज्या वेळेस परमेश्वराच्या प्रत्येक सेवकाला बोलला तो वचनाच्या द्वारेच बोलला. ठराविक गोष्टीमध्ये त्यांनी दृष्टांत दिला, ठराविक गोष्टीमध्ये त्यांनी एखादा स्वप्न दिलं, ठराविक गोष्टीमध्ये एक रहस्य प्रकट केलं, ठराविक गोष्टीमध्ये त्यांनी काहीतरी अशा गोष्टी दाखवल्या. उदाहरणार्थ विनाशाचे 3 दृष्टांत, टोळ, अग्नी, वळंबा. आणखीन उदाहरणार्थ चौथा दृष्टांत पक्व फळांची पाटी. आणखीन जर आम्ही उदाहरण जर घेतले तर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अशा दाखवल्या जेणेकरून परमेश्वराने त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अर्थी देवाच्या सेवकाला त्या ठिकाणी वचनाच्या द्वारे सांगितले. जवळपास स्वप्न, दृष्टांत आणि रहस्य यांना फक्त कसं जगायचं, कसं मोठं व्हायचं एवढेच दृष्टांत पडत आणि यांना वचन एवढेच आठवते. देव यांना हे सांगतच नाही, पण यांनी ते त्यांच्या फायद्यासाठी तयार करून ठेवलेले. तर या ठिकाणी तो लिहित आहे की अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वरचे वचन प्राप्त झाले की काय झालं? उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. वाव, व्हेरी नाईस. काय केलं त्यांनी? उठ, निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. परमेश्वरचं वचन. आमच्या या खोट्या भविष्यवक्त्याला कधी असं परमेश्वर म्हणला का? उठ आणि अमुक शहरात जा, तिथं ख्रिस्त गाजलेला नाही,
अमुक अमुक गावात जा, तिथं ख्रिस्त गाजलेलं नाही. अमुक अमुक कॉलनीत जा, तिथं ख्रिस्त गाजलेलं नाही. त्या ठिकाणी सर्व पाप चाललंय, त्या ठिकाणी सर्व अंधश्रद्धा चालली, त्या ठिकाणी सर्व प्रकारचं कुकर्म चाललंय, त्या ठिकाणच्या लोकांचा नाश होतोय. आणि तू जा आणि त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, त्यांचे पातक त्यांना दाखव, त्यांना पश्चाताप करण्यास सांग, त्यांना देवाचा मार्ग सांग. असं या प्रोफेट लोकांना सांगत नाही का परमेश्वर? यांना ते कुंडले मारून त्या चौकातच बसायला येतो. नाही नाही, एखादं मेन ठिकाणचं चर्च पकडून चांगले बकरी पकडली ना, बकरी कापणारी दशमांसासाठी, आणि यांना काही काम धंदे नसते. ह्यो तिथून ठिकाणच सोडित नाही, ठिकाणच सोडिनात. देवाच्या प्रोफेट भविष्यवक्ता हा एका ठिकाणी नसतो. मी तुम्हाला सगळ्या प्रोफेट लोकांचे जे भविष्यवक्ते आम्ही पाहिलेत ना, त्यांच्या टोटली हिस्ट्री तुम्हाला दाखवतो. हे एका जागेवर कुंडली मारून बसलेच नाहीत, हे कायम फिरतीवर राहायचे. परमेश्वराचा उठ, निघ, जा, बोल, ये. आमच्या भविष्यवक्त्याला काय असं परमेश्वर बोलतच नाही. मग मलाच प्रश्न पडलाय की मग हे भविष्यवक्ते आहेत का? कारण यांना कधी सांगतच नाही तू जा आणि लोकांना त्यांच्या विरोधी, म्हणजे काय इथले उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. आहेत का लोकांच्या विरोधात बोलणारे? आहेत का कुणी? मंडळीच्या विरोधात बोलणारा पाळक आहे का? आहे का कुणाची दानत? तुमच्या बिलीवर्स लोक चुकतात, मंडळीतले, चर्च मधले, संस्थेतले. आहे का तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी की तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलाल, त्यांना पश्चाताप करायला सांगाल, त्यांची चूक दाखवाल, त्यांना व्यवस्थित नीट मार्गाकडे न्याल? कारण त्या वेळेस तुम्ही गचपडीची गोळी घेता. कोणती? गचपडीची. कारण त्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. कारण तुम्ही का तोंड उघडलं हे लोक तुम्हाला पळू पळू हाणतील. कारण तुम्ही काय करतात हे लोकांना माहिती, आणि लोक काय करतात हे तुम्हाला माहिती. मग तुम्ही काय करता? लोकांना म्हणतात तेरी बी चूप, लोक म्हणतात मग तेरी बी चूप. पण तुमची चुप चुप करून है ना, चुप चुप के वापे अधोलोक में नरक में जाएंगे तुम. चुप चुप के, गपचुप गपचुप. म्हणायचंच नाही मी नरकात चाललो बरं का. व्हेरी नाईस. म्हणायचंच नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ना, मग तिथेही चुप चुप. या ठिकाणी देवाच्या प्रोफेट सेवक जो संदेशता याचे पास्टर जे कोणी XYZ असतील, त्यांना ज्या ठिकाणी गलत चाललेलं आहे, ज्या ठिकाणी अशुद्धपण चाललेलं आहे, ज्या ठिकाणी रॉंग टीचिंग चाललेली आहे, ज्या ठिकाणी पश्चाताप नाही, ज्या ठिकाणी पवित्रीकरण नाही, ज्या ठिकाणी सत्यता नाही, ज्या ठिकाणी आज्ञापालन नाही, अशा ठिकाणी जायला लावले. मग तिथले लोक लय शाजूक जरी असले ना, पाळक असू शाजूक, नाही तर लोक शाजूक असू, शहाणपणा करणारे, आम्हाला समजते, तुम्ही नका शिकू आम्हाला, असे म्हणणारे आहेत ना, जायचं आणि त्यांना सांगायचं प्रभू असं असं म्हणतोय. आता या ठिकाणी योनाला काय कामगिरी दिली बघूया आपण. तो म्हणत आहे की जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. असं का सांगितलं परमेश्वरनी? त्यांच्या बाजूनी बोल, त्यांची वाहवा कर, त्यांची प्रशंसा कर, त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढव. असं का नाही सांगितलं? मग आजकालचे लोक असंच का करतील? मला न्याय करायचा अधिकार दिलेला नाही आणि जगातल्या कुणालाच दिलेला नाही, पण तुम्हाला सावध करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि या सावध करण्याच्या अधिकार वाढीत प्रभेशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला बजावून सांगतो. येस, आम्ही जसं म्हणतो ना, दुष्ट आत्म्याची केस आले, आय ऑर्डर यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, लिव्ह इट. नेक येशू ख्रिस्ताच्या नावात. तसंच येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो. हे आता नम्र हात जोडून नाही सांगणार, ते दिवस गेले, आता आता जवळ आले समय. हात जोडायचे तर जोडी 18 वर्ष हात जोडी, आता नाही. हे कारण या ठिकाणी काय घडलेलं आहे, परमेश्वर त्या सेवकाला का म्हणत आहे की त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, त्यांच्या बाजूनी बोल असं का नाही म्हटलं, त्यांची वाहवा कर असं का नाही म्हटलं? त्याचं कारण काय, रिझन काय? कारण परमेश्वरच्या योजना काय आहेत, परमेश्वरचे पूर्व संकेत काय आहेत, परमेश्वरचं रहस्य काय आहे, परमेश्वरचं प्लॅनिंग काय आहे, हे सर्वसाधारण लोकांना माहित नाही. आणि मुळात सेवकालाही माहित नाही. आजही मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही
परमेश्वराचं रहस्य फक्त वचनाच्या द्वारे प्रकट आता होते, पण त्या टायमिंगला वचन दुर्मिळ होतं, त्या टायमिंगला वचनाचा छापखाना नव्हता, त्यावेळेस डायरेक्ट परमेश्वर कॉन्टॅक्ट करायचा. म्हणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं की मग परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. हा शब्द वारंवार या ग्रंथामध्ये काय येतो प्रोफेट लोकांच्या, तर त्या टायमिंगला लिखाण नव्हतं, परमेश्वराची वाणी यायची आणि हे कॅप्चर करायचे आणि त्याप्रमाणे आचरण करायचे. आज आमच्याकडे लिखाण आहे, आज आमच्याकडे तो प्रूफ आहे, आमच्याकडे तो सबूत आहे, आमच्याकडे तो आरसा आहे, आम्हाला याच्यामध्ये खरं खोटं तपासता येतं. आणि हेच वचन घेऊन जायचंय, तुम्हाला दुसरं कोणतं न्यायचंय? तुम्ही हे देता सोडून आणि तुमच्या मिनिस्ट्रीचेच वचन घेऊन पळाता. तुम्ही हे देता सोडून तुमच्या संस्थेचाच नियम लावितात. पुस्तकं काही छापीत येतं, हे काही छापीत येतं, ते काही छापीत येत, काही ती विद्याची पुस्तकं असते. तसं मी पण घेऊन जातो विधी लावायला, पण मी ते विधीच्या पुस्तकातले खाडाखोड करून टाकतो, डायरेक्ट मोडतोडच करतो त्याची, टायमिंग वेळ काल समय बघून. कारण परमेश्वर म्हणतो त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, असं का म्हटलं? परमेश्वर त्याला सांगतो कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. त्या निनवे शहराची दुष्टता मी पाहिली, माझ्या पुढे आली, म्हणून मी तुला सांगतोय की जा आणि त्यांच्या विरुद्ध संदेश दे. ज्या अर्थी माझ्या बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील यांचं नुकसान होतंय, किंबहुना यांचं पाप समोर येतंय, किंबहुना यांची दुष्टता समोर येते, किंबहुना यांचा आज्ञाभंग समोर येतोय, किंबहुना यांची अशुद्धता समोर येते, किंवा यांचं अज्ञान समोर येतोय, किंबहुना यांना दिशाभूल करणारी गोष्ट समोर येते, त्यावेळेस परमेश्वराची योजना असते की त्यांना त्याच्यापासून वाचवा. परमेश्वराच्या समोर पातक आले, पाप आले, आणि म्हणून तो योनाला म्हणत आहे जा आणि त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. मग योनाने म्हणायला पाहिजे होतं, हो परमेश्वर देवा पाहिजे हवा, अरे मग पाप आले ना टाकणं मारून मग जाऊ दे का, सदा त्याच्या सदम गमोरा सारखं जसं अग्निगंध काय करायचं ते पटापट करून टाक, कशाला मला पाहिजे होतं तिकडे, झालेत ना पाप, आलेत ना तुझ्या समोर, टाक ना त्यांना फिनिश करून. पण परमेश्वरच्या योजना त्याच्यामध्ये पण परत असतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपण कितीही पापी असलो, कितीही दुष्टपणा केला, कितीही आज्ञाभंग केला, तरी देवाने आमचे पाप त्याच्या समोर आले, तरीही परमेश्वर वारंवार संधी आम्हाला देतो. आजही तुम्ही आणि मी जे लाईव्ह जिवंत आहोत ना, ही परमेश्वरने दिलेली संधी आहे. कदाचित या लाईव्ह सेशनला प्रीच करीत असताना देखील मी दोषी आहे, तुम्ही ऐकत असताना देखील दोषी आहात, आणि तुमचा दोष आणि माझा पाप किंवा परमेश्वरने आमच्या दोघांना जर पारखलं असतं आणि त्या मानाने जर कार्यक्रम चालू केला असता, तर मी लाईव्हला नसतो, तुम्ही तिकडून कमेंट नसता दिल्या, है की नाही? याचा अर्थ परमेश्वरची योजना आमच्या विषयी आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या अंतःकरणाला जर विचारलं ना प्रभू, तर प्रभू म्हणशील अरे बाबा तू पुरा कामातून गेलेला येतोय, तर पार 7-12 वाजवायला पाहिजेत, पण मी तुला संधी देतोय, त्या संधीचं सोनं कर ना बाबा, कशाला दौडितो वेळ. आणि म्हणून आम्ही आज गीत गायलं, 4 दिन की जिंदगी में 2 दिन की है जवानी, कट जाएगी ये 4 दिन की जिंदगी, दुनिया से चले जाएंगे, रहना नहीं है हमेशा हमें, जाना तो पड़ेगा एक दिन दुनिया से हमें, जाने से पहले एक बात सोच लो, मरने के बाद तुम कहाँ जाओगे. पापों से बचाने केवल एक ही आया, यीशु उद्धार करता जीवन लाया, वही प्रभु एक दिन न्याय करेगा, सोच लो तुम्हारा तब हाल क्या होगा. हा परमेश्वर तर या योनाला म्हणजे प्रोफेट योनाला त्या ठिकाणी तो सांगत आहे काय करायचं तुला. पण परमेश्वराच्या दृष्टी वाढ व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला, तिथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले, त्याने त्याचा उतारा दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्या बरोबर तार्शिसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. प्रोफेट, ओरिजिनल प्रोफेट, रियालिटी मधला प्रोफेट. आता याची तुम्हाला घटना सांगतो, काय घटनाक्रम आहे. ओरिजिनल देवापासून आलेला प्रॉफेट आवेशी झाला, जसं मी होतोय. एवढे खतरनाक शब्द पडतात म्हणजे हे आवेशाने, प्रभूचा आवेश, प्रभूविषयीची गाढ श्रद्धा, वचनावर असणारा ठामपण, इतरांचा अजिबात नाश नाही व्हावा, सगळे पवित्रतेकडे यावं म्हणून जो आवेश आहे तुमचा,
नाश व्हावं म्हणून आवेश नाही हा. तुमचं नुकसान व्हावं म्हणून आवेश नाही हा. म्हणून वचनात इतकं कठीण आणि प्रखर शब्दामध्ये ताडण किंवा सोल्युशन नाही किंवा त्यावर आम्ही चिंतन म्हणून अध्ययन करत नाही. ऑलरेडी देवाचा आत्मा त्या पद्धतीने चालू. ही रियालिटी आहे. मग योनाला तसं झालं. योनाला काय म्हटलं की योना एक काम करतो, उठ आणि मोठं निनवे शहर दिसतंय ना तिथं जा बरं आणि त्यांच्या विरुद्ध बोल. कारण काय झालेलं आहे, त्यांची दुष्टता माझपुढे आलेली आहे. जसं काही योनाला समजलं की बुवा ह्या निनवे शहराची दुष्टता, निनवे शहराचं पाप, निनवे शहराची अशुद्धता, निनवे शहराची अपवित्रता, निनवे शहराची परमेश्वरा बरोबरची जी भागीदारी नाही किंवा संगती नाही किंवा सहभागिता नाही किंवा देवाची आज्ञाविधी पाळत नाही, म्हणून देवाच्या पुढे यांचं पाप आल्याने मग आता देव याचा कार्यक्रमच करणार. मग मला पाठवून त्या लोकांना, त्या लोकांच्या विरोधात संदेश देणं, त्यांचे टोले फटके खाण्यापेक्षा, त्यांच्या शिव्या खाण्यापेक्षा, त्यांनी धक्के देऊन मला बाजूला काढण्यापेक्षा, मला थुकण्यापेक्षा, मला हाणामार करण्यापेक्षा प्रभू जाऊ पुढे मी जातच नाही. आजही काही भविष्यवक्त्याकडून असंच घडतंय. प्रोफेट लोकांकडून, याजक लोकांकडून, फादर लोकांकडून असंच घडतंय. त्यांना मस्त दिसतंय, पण ते म्हणतात कुठं लोकांचा मार खायला जायचा. अरे मग काही तुम्हाला लोकांच्यात नुसतं गुलाबजामचे जेवण बोलावले काय का नुसतंच ब्राह्मणांना काय का नुसतंच खटखूट. परमेश्वरने आम्हाला कशासाठी पाचारण केले. आज अनेक लोक त्यांचं पाचारण बुडून गेले आणि त्याला कारणीभूत खोटे प्रॉफिट. एखादा खरा सेवक आला काय यांचा पार तिथं वाटोळ झालं समजायचं. यांचं यांनी लगेच त्याच्यावर कुरघोडी करायला सुरुवात. त्यांना कुणी सांगितलं आणि न्याय करू नका आणि मग तुम्हाला कुणी त्यांच्या चुका काढायला लावल्यात आणि मग तुमच्या नाही का निघणार आणि मग तुमच्या जर काढल्या आम्ही तर अरे काढा ना बाबा, आम्ही तर त्याच्यासाठी तर बोलतो, काढा आमच्या पण वाहून द्या. याच्यासाठी की तुम्ही माझी चूक काढली, मी तुमची चूक काढली, तर आम्ही दोघांनी आमच्या चुका दुरुस्त करा. मग मी तुमचीही काढायची नाही आणि तुम्ही माझीही काढायची नाही. मग तेरे बी चुपन मेरे बी चुपन, तुम्ही येणार का मी येणार का, चलो बायसिकल पे डबल सीट. चांगलं असंच जायचं आहे की नाही. म्हणजे अनेक लोकांना सत्य समजलंच नाही. परमेश्वरची योजना काय. परमेश्वर ज्यावेळेस योजना आखतो ती मनुष्याच्या कल्पना पलीकडे आहे. मग हा योनाने काय केलं, योना दुसऱ्या देशाला पळून गेलं. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान आले की जहाज फुटण्याच्या लागास आली. याला सांगितलं निनवेला जा. हा प्रभूपासून पळून तार्शिसाला गेला. परमेश्वराची योजना काय, याने निनवेला जावं, निनवेच्या लोकांना पश्चातापाविषयी, त्यांच्या पापाविरुद्ध जाणीव करून द्यावी, परमेश्वराचा मार्ग त्यांच्या पुढे सांगावा. पण योनाची इच्छा काय, जाऊ पडू पडते तिकडच, मोर पडते, जाऊ पडते नरकात का जाईना, काही इकडं पडतं, जाऊ दे मी चाललो दुसऱ्या देशाला. काय या प्रभूचं तरी काम करायचं, तिकडं पडतोय मला टाकायचं ना, जाऊन धूर करायचं ना त्या देशाचा. परमेश्वराची योजना वेगळी, सेवकाची योजना वेगळी. परमेश्वरच्या रहस्य वेगळं, यांचं रहस्य वेगळं. परमेश्वराचा पूर्वसंकेत वेगळा, मनुष्याचा पूर्वसंकेत वेगळा. परमेश्वराची भविष्यवाणी वेगळी, याची वेगळी. परमेश्वराचं स्वप्न वेगळं, याचं दुसरंच. मग परमेश्वराने काही योजना केली माहिती का 4थ्या वचनामध्ये. तेव्हा परमेश्वराने समुद्र प्रचंड वायू सोडिला. चाललाच ना भाऊ तार्शिसाला, मासा वारा सोडीन आणि समुद्रात असे मोठे तुफान आले की जहाज फुटण्याच्या लागास आले. तुमच्या जहाजा फुटणारे दादा हो, जेवढे जेवढे काही परमेश्वराचा संदेश देण्याच्या ऐवजी दुसरा संदेश देऊन दुसऱ्याच होडीत बसले, दुसऱ्याच जहाजात बसले आणि दुसऱ्याच बिझनेस करायला लागले ना, तुमचा जहाजा फुटण्यालाच आहे. आणि आता परमेश्वर तुमच्या ह्या जगातल्या सेवारूपी समुद्र जे काही तुम्ही ते काय करतायत ना, त्याच्यात मोठं तुफान आणणार आहे. हो, आता तुमचं जहाज, तुमची सेवा, तुमची मिनिस्ट्री, तुमचं काय असेल नसेल, तुमचं डुप्लिकेटपणा आता तुम्हाला समजेल काही दिवसात. परमेश्वर येतो, कारण परमेश्वरचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपलाय. तू केले तसे तुला करतील आणि तुझी करणीच तुझ्या डोक्यावर उलट. कुठेही जा,
गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच कर, नाही तर जहाजात जाऊन बस, नाही तर तळाला जाऊन बस, कुठेही जा, परमेश्वर तुम्हाला आणि मला कदापि सोडणार नाही. मग 5व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले खलाशी घाबरले. खलाशी म्हणजे कोण? प्रवास करणारे, बोट चालवणारे आणि त्या जहाजामध्ये प्रवास करून या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे खलाशी, आपण म्हणतो पॅसेंजर. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. आपापल्या दैवताला मरायन दिसलं ना समोर, लगेच हे बापा धाव, हे आई धाव, हे आमक्या धाव, हे फलण्या धाव, लागले ना धावा धाव करायला. समुद्र खवळला. आजही अनेक लोक धाव धाव करते, पण प्रभू म्हणतो नाही नाही नाही, धावायचा टाइम गेला बाबा हो, आता तुझी मी ऐकणार नाही. तुझी करणी केली तुझ्या डोक्यावर उलट, तुझी क्रिया केली ती तुझ्यासाठी राहील. तू जो खड्डा काढला नाही तर तू त्या खड्ड्यातच पडशील. मग आता घाबरले, आपापल्या दैवताचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात दिला, टाकून दिला. एक काम करू, आपली आयडिया रखू. यांनी योजना केली, यांचं संकल्पना, यांचा प्लॅन, यांचं रहस्य, यांचं प्रकटीकरण, यांचा पूर्वसंकेत, यांच्या योजना काय, अरे जहाज लय जड आहे आणि मग असं जर झालं तर मग काय करू आपण, जहाज हलकं करून टाकू. अरे जहाज हलकं करणे तर काही कर. आजही लोक जहाज हलकं करण्याचा प्लॅन करतात, पण ही जहाज काय हलके करीत नाहीत. पापाचं गाठोडं काही टाकून देत नाही, शापाचं गाठोडं काही टाकून देत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून देतील, पाप तसंच ठेवतील, अंतकरण तसंच गलिच्छ ठेवतील, विचार तसेच गलिच्छ ठेवतील, कृती आचरण तसंच गलिच्छ ठेवतील. फक्त कपडे बदलून जातील, गाड्या बदलून जातील, स्टेटस बदलून जातील, काही काही तर बंगरी नावं बदलीत येत. मी आता फोटो डिलीट केला, मी नाही तर तुम्हाला दाखवला असता. एक पास्टर आहेत, एखाद्या दिवशी त्यांचं नाव सांगा. आता मला तोंड पाठी, पण मी नाव नाही घेत. पास्टर येतो, कधी लिहितो पास्टर, कधी लिहितो रेव्हरेंट आणि कधी लिहितो बिशप. बरं ठीक आहे, असं नका, काय अडचण नाही भाऊ, आपल्याला काही त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. पोस्टर लय मोठ्या मीटिंगचं होतं आणि ह्यो स्टेजवरून सेल्फी घेतोय, सगळी पब्लिक दाखवतो जस काही याची मीटिंग, जस काही याच्या मीटिंगला आल्या. आणि नंतर मी तो चांगला व्यवस्थित पाहिला, तिथं क्रॉप करून टाकलेला मला. पब्लिक दुसऱ्या मीटिंगची, याचा फोटो वैयक्तिक दुसरा, असं माईक हातात घेतलेला आणि दुसऱ्या मॉप मधलं एकदम मोठं मॉप. आम्ही तुला दाखवायचं काय, अरे तुला कळतं का, तुझे नाव जर घेतले तर सगळी चव जाईल, कळतं का? थोडस आहे का भुसा का काय भरलंय काय? तू पास्टर लिही, रेव्हरेंट लिही, बिशप लिही, कोऑर्डिनेटर लिही, काय लिहायचं ते लिही, पण दुसऱ्याच्या पोस्टरवर आपली क्रॉप करून तुला नेमकं काय दाखवायचंय? हे असे भ्रमिष्ट झालेले पैदा झालेत ना, त्याच्यामुळे ना सगळा गोंधळ झालेला आहे. सगळा सध्या नाश झाला आध्यात्मिक क्षेत्राचा. आणि यांना सांगणार कोणी नाही. त्याला खाली येतात, वाव व्हेरी नाईस, ब्युटिफुल, येस, प्रेज गॉड, ब्लेस यू, पॉवर युअर मिनिस्ट्री. अरे काय काय लिहित, आकलीच्या भाग आहेत का तुम्हाला पण लिहिणाऱ्यांनो? लिहिणाऱ्यांनो, थंब देणाऱ्यांनो, लिहाना तिथं. एवढे तर काय होत नाही, तुमच्या डोळ्यावर भात नाही बांधला. आता तुम्हाला चांगलं क्रॉपिंग समजतं, कुठं क्रॉप केलाय, कुठलं पोस्टर आहे, कोण हे काय आहे, तरी तुम्ही लाईक करता. आणि यांनाही काही पिनबोर्डाची गाडी घे, यांनाही काही वाटतं फेसबुकला किंवा युट्यूबला किंवा गुगलला लय भारी, लय 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 संख्येने लाईक केलं म्हणजे मी लय मोठा झालो. आणि हे सगळे लाईक करणारे नरकात जाणार आहेत, आणि तुला लाईक केलं तर तू तर 100% जाणार, वादच नाही त्याच्यात. ह्या दुसऱ्याच्या पोस्टरवर आपलं नाव टाकून, आपला फोटो टाकून जर आम्ही एखादी गोष्ट क्रिया करत आहोत तर टोटली परमेश्वर त्याबद्दल आमचा झाडा घेणार आहे. इथं आडवी ठेव. या ठिकाणी योनाच्या ग्रंथामध्ये
योनाच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की योनाला सांगितलं पण योना दुसरीकडेच गेला. आमचे लोक आज दुसरीकडेच जातील, सत्य सांगत नाही. पुढे तो लिहित आहे, तेव्हा जहाजाच्या तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप काय घेतलास? आता या ठिकाणी आणखी एक मधलं सुटलंय, मी पाहूया. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. याला वाटलं झालं निवांत, चाललो पळून आपण, आता काही देवाचं काम नाही करायचं, हा देवचट त्याचा नाश का करीना. पण तू देवाच्या सेवकांनो, तुम्हाला वाटतं की तुम्ही देवाच्या सेवकाचं काम नाही केलं म्हणून प्रभूचं काम बंद पडणार आहे? नाही नाही नाही, या गलत फहमीमध्ये नका राहू. अनेक लोकांना वाटतंय की आम्ही सेवा नाही केली म्हणजे सेवा बंद पडन. भ्रमाचे भोपळे येतं तुम्ही. हो, परमेश्वर माझ्यासारख्या मूर्खाची निवड करील. परमेश्वर माझ्या दगडाला एक कोनशीला वडवीन. परमेश्वर माझ्यासारख्या आडाण्याला म्हणलं तरी गावढाळ मनुष्याला आणीन आणि चांगल्या बिशपला चपराका देईन, असे देवाच्या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन करील. तुम्ही म्हणू नका आम्ही नाही केली, आम्ही नाही केलं तर तुमच्या आणि माझ्या म्हणण्याने काही होणार नाही. मी जर म्हणलो ना नाही, मी नाही सत्य सांगितलं तर लोकांना परवडणार नाही. प्रभू म्हणशील गेट आउट असतात, गेट आउट. काय लय स्वतःला गुमान करीतो, लय स्वतःला गर्व चढितो. तू नाही सांगितलं म्हणजे काही दुसरं तयार होणार नाही का? तुमच्यापैकी कुणीतरी तयार होईल आणि मग मी लाईव्हला येऊन बघन असा. प्रेज द लॉर्ड, व्हेरी नाईस. आनंद वाटेल जर माझ्यासारखं तुम्ही जर म्हणले तर. निश्चित परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. यस, आम्हाला पुढे तो लिहित आहे की समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. आजही अनेक लोक गाढ झोप घेतली, गडगंज संपत्ती साठवली. आता भास, आता कोणाचा नाश होऊ नये तिकडे काही हो, आपलं तर भागलंय ना. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. आज हीच गरज आहे. आज तो कधी न बदलणारा परमेश्वर, इस्रायलाचा देव, याकोबाचा देव, इसाकाचा देव, अब्रामाचा देव, मोशेचा देव, दानिएलचा देव, तुमच्या लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणाऱ्याने माझा देव आमचा नाश होऊ देणार नाही. परंतु आज आमच्या देवाचं खरं सत्य लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळं, त्याच्या नावाचा गौरव न केल्यामुळं, त्याची पवित्रता आणि शुद्धता लोकांपर्यंत न पोहोचवल्यामुळं, त्याच्या आज्ञा विधी नियम लोकांपर्यंत न पोहोचवल्यामुळे आज अनेक लोकांचा नाश होत आहे आणि त्या नाशाला याजक जबाबदार आहे. आजची कंडिशन आहे काळाची. हे परमेश्वरच्या योजना आहेत. पळकुटी भागोबाई सारखं पळायचं नाही. कष्ट येतील, दुःख येतील, समस्या येतील, चिंता येतील, काळजी येतील, गरिबी येतील. कदाचित महिन्याला खटखोट मिळेल, मटण बिर्याणी नाही मिळू पडती. जरी नाही मिळाली तरी सुद्धा सेवा सोडू नका. दानपत्र मिळेल, नाही मिळालं तरी सेवा सोडू नका. आम्ही लगेच कन्फ्युजन होतो, आमच्या लगेच बाच्याच लागायच्या. बस दानपत्र नाही म्हणलं काय जायचं, प्रार्थनेला तर पडायची. आपल्या स्वतःच पेट्रोल घालायचं, निघायचं तिकडं कडाकडानी. आम्ही लगेच गतपडीची गोळी घेतो. आपण म्हणतो जाऊ पडतो. आणि मग काय घर जाळून कोयशाचा धंदा कुणी करतं का रे? सेवक पण हे घर जाळून कोयशाच्या धंदाचे. कुठल्याही सेवकाचं घ्या, कुठलाही प्रॉफिट घ्या, कुठलाही देवाचा अभिषिक्त घ्या, घर जाळून कोयशाचा धंदा केला त्यांनी कमावलं नाही. आम्ही दुसऱ्याचे घर जाळीतो, त्यांचे कोळशे विकतो, आपलं तोंड काळ करीतो. आणि वरून म्हणतो आम्ही हिरे, कोळशाच्या खाणीत हिरे जलमली. अरे हिरे, डुप्लिकेट हिरे. परमेश्वराच्या पुढं कुणी लपू शकत नाही. आज अनेक सेवकांचे हाल चाललेत ना, हे योनासारखे पळू चाललेत म्हणून हाल चाललेत. आता याचं रेव्होल्युशन वेगळंय, पण तो आपला विषय प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य आणि परमेश्वरच्या योजना. आणि म्हणून हा रेफर आपण घेतलेला आहे.
आणि रेफर मध्ये देखील परमेश्वरचं दृष्टांत काय, स्वप्न काय यामध्ये आपण पाहत आहोत. आणि म्हणून तो म्हणत आहे की आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल. म्हणजे आपला नाश व्हायचा नाही, म्हणजे आमचा नाश होऊ नये म्हणून आमच्या परमेश्वराने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज अनेक लोकांचा नाश चाललाय कारण परमेश्वराने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. का दिलं नाही? हे कामातून गेलेले लोक, आपण नाही का म्हणताय कामातून गेलेले, याच्या काही नादी लागायचे, जाऊ पुढं पडतो बा, आय मोर पडतो नाही, काही होऊ नये कामातून, म्हणजे लक्ष देत नाही ना. एखादं लेट तू कर पोर, काय जाऊ पुढं पडतं, हे रोजच करतं याडावानी, जाऊ द्या, काय याच्याकडे लक्ष द्यायचं. काही काय म्हणते जाऊ द्या, पियाताडे काय लक्ष देतात त्याच्याकडे, जाऊ द्या, दिली शिवी त्यांनी देव पडता, भांडे मोठ्यात काय देव पडता, इकले का घर जाऊ पडू पडतो, काही नादी लागत त्याच्या, रोजचाच मळण त्याला कोण रड. असाच प्रकार सेवेमध्ये चालू आहे. मग त्यांनी एकमेकास म्हटले चला ह्यो काय बाबा ऐका ना, खरा प्रॉफिट आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कुणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्याच नावाची चिठ्ठी निघाली. बघा त्यांचा प्लॅन काय, त्यांच्या योजना काय, त्यांची बुद्धी काय, त्यांचे विचार काय, त्यांची संकल्पना काय, त्यांच्या डोक्यात काय विचार, आपल्यावर हे अरिष्ट, आपल्यावर हे संकट कुणामुळे आलं, आपण चिठ्ठ्यात टाकू डायरेक्ट, ज्याच्या नावाची चिठ्ठी निघाल त्याला मग बघू आपण त्याच्यात. आणि मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, आणि चिठ्ठ्या टाकल्या तर नेमकं ह्या पास्टर योनाची चिठ्ठी निघली, प्रॉफिट योनाची चिठ्ठी निघली. रे हो काय जे काही पदवी देतात ती त्याची चिठ्ठी निघली. झाली का आता पंचायत? आजही चिठ्ठी आमच्याच नावाची निघाली. पास्टर राजू आलाट लय डॅबिस, पास्टर राजू टाकत त्याच्यापेक्षा डॅबिस, आणखी आमोद सिंग तो लयच गदाळ. म्हणजे आपण जे 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 सत्य सांगतात ना बास यांच्या चिठ्ठ्या निघाल्या, चांगल्या म्हणून नाही निघत. असं कुठं असतं का एवढं टाईट वचन? असं कुठं असतं का लोक मंडळीत राहतील का? अरे जाऊ पडू पडती ना मंडळी, हा कच्चेच का बेताडी सकट पडा ना, काय तुम्हाला काय फरक पडतोय सांगून जा मोकळी वा. तुम्हाला नाही, तुम्हाला त्या भिताडीचा चुना कलर खळडू खळडू शिजू शिजू खा, एवढंच बाकी राहिले. आता तुमच्याच बापाचे ना ते चर्च सगळं खा, दगड करू करू खा, मग तुम्हाला समजलं आम्ही काय कसं जीवन जगायचे. लोकांना अजिबात ताळमेळ राहिला. मग हे ओरिजिनल प्रॉफिट योनाच्या नावाची चिठ्ठी निघली, योनाच्या नावाची चिठ्ठी निघली, पण योनाच्या बत्त्या नाही लागल्या. नाही 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 नाही, ओरिजिनल सेवकाच्या कधीच बत्त्या लागत नाही, हे डुप्लिकेट सेवकाच्या बत्त्या गुल होत्या. आता आमची बत्ती बंद झाली, लाईट गेली, आता आम्ही चाललोय मोबाईलच्या बॅटरीवर. पण त्या टायमिंगला परमेश्वर पुढे लिहित आहे. या ठिकाणी आपला वेळ पण होत आलेला आहे, आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला या 7व्या या चिठ्ठ्या टाकल्यापासून आपण पुढे पाहूया. परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, मान सन्मान आदर गौरव महिमा त्याला देत पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये परमेश्वरने सुंदर अशी संधी दिली. त्या महान जिवंत सदाजीवी कधी न बदलणाऱ्या परमेश्वरच्या नावाचा महिमाने गौरव करूया. पुन्हा एक वार आम्ही तुमचं प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हृदयापासून स्वागत करतो. एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, लाईव्ह शिक्षणला जुळणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत मित्र, आप्तेष्ट, स्नेही, परमेश्वराचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि जे वचनाच्या द्वारे स्वतःचं परिवर्तन करून घेत आहेत ते प्रत्येक पवित्र जन, त्याच प्रकारे भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सर्व शेतकरी बंधू आणि त्यांच्या समस्या चिंता काळाच्या प्रिय परमेश्वर, आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत आणि या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आज परमेश्वर देव बाप्पा तू जाणीव करून दिलीस की परमेश्वराने आमची आरोळी ऐकावी, परमेश्वराने आमचा बचाव करावा, परमेश्वर आमच्या समीप असावा आणि परमेश्वराने आमच्या विपत्तीमध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये, आजारामध्ये, टेन्शनमध्ये, ताण, दबाव, गरिबी, कर्जबाजारीपणा, ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या प्रत्येकामध्ये परमेश्वराने आम्हाला सहाय्य मार्गदर्शन करावं आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही सत्याने जीवन जगावं आणि न्यायाच्या दिवशी आम्ही परमेश्वर देव बाप्पा तुझ्या सार्वकालिक
सार्वकालिक वचनाचे वाटेकरी व्हावं अशी तू कृपा कर. सर्व आदर गौरव सन्मान महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभेश रक्त की जय. प्रभेश रक्त की जय. प्रभेश रक्ताचा जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.